या भोलेनाथाच्या दरबारामध्ये कुणीही जाऊ द्या, पुण्यवान असेल, पापी असेल, सज्जन असेल, डाकू असेल, चोर असेल, माझे भगवान भोलेनाथ आशीर्वादच देतात. तर ती चंचुला शिवमंदिरामध्ये आली. त्या ठिकाणी कथाकार महाराज कथा सांगत होते. महाराज सांगत होते, माणसाने जीवनामध्ये आल्यावर चांगली कर्म केली पाहिजे, कारण जसं कर्म कराल तशी फळ मिळत असतात. मग तुम्ही चांगलं जर कर्म केलं तर चांगल्या कर्माची फळ चांगलीच मिळत असतात. पण याच्या उलट वाईट जर कर्म केलं तर त्याची फळ वाईटच मिळत असतात. मग चांगली कर्म केली पाहिजे. महाराज सांगत होते, जसं कर्म कराल तशी फळं भोगावी लागत असतात. हे चंचुलीनं ऐकलं, एवढी घाबरली. घाबरून ती महाराजांकडे निघाली, पण जात असताना तिचा पाय मध्येच अडकला. ती तोंडावरती पडली. तेव्हा व्यासपीठावरनं महाराज तिला घेण्यासाठी, उचलण्यासाठी गेले. तिनं 2 हात जोडले, सांगितलं, बाबा मला हात लावू नका, माझं शरीर अपवित्र आहे. या अपवित्र शरीराला तुम्ही हात लावू नका, पण बाबा माझ्या जीवनाचा उद्धार करा. ती सांगते, मी जेवढं काही पाप केले ते पाप कधी नष्ट होऊन जाईल. माझ्या जीवनाचं कल्याण करा, माझा उद्धार करा. ती म्हणते, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी
माझा उद्धार करा प्रभुजी नाव किनारे लगा लगा नाव किनारे लगा नदिया नाव पुरानी नदिया नाव पुरानी डूबत जहाज जिकरारा प्रभु जी नाव किनारे लगा ती महाराष्ट्र कारण महाराज सांगतात जशी कर्म कराल तशी फळ भोगावीच लागतात. मग तुम्ही चांगलं जर कर्म केलं तर त्याचं चांगलंच फळ मिळत असतं, पण याच्या उलट वाईट जर कर्म केलं तर वाईटच फळ मिळत असतात, पण फळ मिळतच असतात. ते कसं बरं, एक उदाहरण सांगते. एक कंपनी होती. त्या कंपनीमध्ये एक वयस्कर मॅनेजर होता. वयस्कर होता बिचारा. एक दिवस त्या कंपनीचा जो मालक असतो त्या मालकाचा मुलगा कंपनी पाहण्यासाठी आला. म्हणजे काय चाललंय कसं चाललंय हे पाहण्यासाठी. कंपनीच्या मालकाचा मुलगा हा देखील कंपनीचा मालकच झाला. तर तो आला आणि त्यानं वयस्कर मॅनेजरच्या कानामध्ये खडकन उडली. मॅनेजर म्हटला, किती वर्ष झाले या ठिकाणी मी काम करतोय, आजपर्यंत माझ्याकडनं कोणतीच चूक झाली नाही आणि या मालकाने या साहेबाने मला मारलं. वयस्कर होता बिचारा, दुःखी झाला आणि दुःखी होऊन घरी आला. घरी आला, पत्नीनं विचारलं पाणी घेऊन येऊ का. त्यानं इकडं तिकडं पाहिलं, पत्नीच्या पण कानामागे खडकन उडली. ती म्हटली, मी आज काही केलं नाही, काही मागितलं नाही, फक्त म्हटलं पाणी आणू का, यांनी मला मारलं. तेवढ्यात तिचा मोठा मुलगा आला. तो म्हटलं, आई आई मला जेवायला दे. जेवायला द्यायचं ना, तिनं त्या लेकराच्या कानामागे खडकन उडली. त्यानं गालाला हात लावला. तो म्हटला, आज आईला मी काही मागितलं नाही, फक्त जेवण मागितलं ना, आईनं मला मारलं. असं म्हणून तो जात होता. तेवढ्यात त्याचा छोटा भाऊ गाडीचा खेळ खेळत आला. छोट्या भावाची गाडी याच्या पायाला लागली. यानं गाडी घेतली, जमीन होती धक्कन दिली, फेकून दिली. तो म्हटला, दादा माझी गाडी का बरी फेकली. यानं छोट्या भावाच्या कानामागे खडकन टाकली. तो म्हटला, चुप बस, अजिबात बोलायचं नाही. तू म्हटलं, मी दादाला आज काही केलं नाही, काही मागितलं नाही, दादानी मला मारलं. असं म्हणून तो दारामध्ये आला. राग आलेला होता, त्याला हातामध्ये दगड घेतला आणि तोच दगड दारात झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर खडकन फेकला. कुत्र कॉय 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 करत असं पळालं. समोरून एक गाडी येत होती. जाऊन कुत्र त्या गाडीला धडकलं. कुत्र जाऊन धडकलं. तेवढ्यात त्या गाडीतून एक साहेब खाली उतरत होते. साहेब जसे उतरले, पहिला पाय बाहेर आला, ते कुत्र गेलं साहेबाच्या पायालाच चावलं कडकन. त्या साहेबाचा काही दोष आहे का. कुत्र्याचा आणि साहेबाचा संबंध आहे का, तर आहे. जे कुत्र ज्या साहेबांना जाऊन चावलं ते साहेब म्हणजे मॅनेजरच्या कानामागे ओढणारे साहेब होते. म्हणजे कर्म फिरून आलं की नाही तिथेच. हे जर समजलं नसेल तर एक वाटसरू होते. ते रस्त्यानं चाललेले होते. रस्त्याच्या कडेने सुंदर अशी आंब्यांची वन होती, आंब्याची बाग होती आणि त्याला असे केशरी आंबे आलेले होते. आणि पहा तुम्ही, लोकांची नजर रस्त्यावरच्याच आंब्यांवर जास्त असते, कारण त्याचा मालक कुणी नसतं ना. केशरी आंबे पाहिले, मनात विचार आला, अरे एक तरी आंबा खावा. जवळ गेला, आंबा तोडला. रसरशीत आंबा होता, पोट भरलं. तृप्ततेचा ढेकर देणार तोपर्यंतच पाठीत धपकन धपका बसला. कुणी मारलं कुणी मारलं कुणी मारलं. मागं वळून पाहिलं तर आंब्याचा मालक. कुणाला विचारून खाल्ले आंबे. म्हणे दिसला म्हणून खाल्ला आंबा. काय विचार,
कुणाला विचारून खाल्ला आंबा? म्हणे दिसला म्हणून खाल्ला. म्हणे बोर्ड नाही वाचला का? बिना परवानगी आंब्याला हात लावू नये. आता पहा, इथं असं म्हणतात, आंबा खाल्ला तोंडानं, तोडला हाताने, पाठीनं मार खाल्ला पण डोळ्यातूनच पाणी का बरं आलं? तर मला सांगा, आंब्यापर्यंत घेऊन कोण गेलं? पाय. पाय घेऊन गेले, डोळ्यांना दिसला, हाताने तोडला, तोंडाने खाल्ला. भलेही पाठीनं मार खाल्ला असेल, पण रडलं कोण? ज्यानं आंबा पाहिला तेच रडलं. पाठीनं मार खाल्ला असेल, पण आंबा ज्यानं पाहिला डोळ्यांनी तेच रडलं. म्हणजे कर्म आपोआप फिरून जसं कर्म कराल तशी फळं भोगावीच लागत असतात. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वार. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कुणी होत महाराज सांगत होते, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म कराल तशीच फळ भोगावीच लागत असतात. 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन केलं महाराजांनी आणि भयभीत झालेली ती चंचुला महाराजांना शरण आली. सांगितलं, बाबा माझ्या जीवनाचा उद्धार करा. महाराजांनी सांगितलं, ताई काही काळजी करू नको, या ठिकाणी आलीस ना तर शिवकथा श्रवण कर, शिवनामाचा उच्चार कर, शिवप्रसाद खा. आणि खरंच शिवलिंग डोळ्यानं पाहिलं, शिवप्रसाद खायला. जिला मरणावस्था प्राप्त झालेली आहे, जी आता मरणारी, ती चंचुला तिथून पुढे 25 वर्ष जगली. जेवढं काही पाप केलं होतं, रोज ते पाप धुवून काढण्यासाठी संत सेवा, दान धर्म, जी माणसं कथा कीर्तनाला यायची ना, त्यांची चप्पल उचलेपर्यंत खूप सेवा केली त्या चंचुलीनं. आता आपणही कथेला येतो, पण अर्धा जीव आपला चप्पलमध्येच अडकलेला असतो. बरोबर ना? पहा, संतांची अवस्था तर अशी झाली होती, देव पहावयासी गेलो आणि देवच होऊन या ठेलो.